विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाची एक कविता अभ्यासणार आहोत। कवितेचे नाव आहे चांदोबाचे घर। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या कवितेला छान अशी चाल लावून ऐकूया जर। रात्री स्वप्नात आली एक परी, म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी। रात्री स्वप्नात आली एक परी, म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी। चांदोबान घर ढगात बांधलं, चांदणी तोरण दारात टांगलं। चांदोबाचा रथ आकाशात पळतो, पांढरा ससोबा ढगात धावतो। चांदोबाच्या दारी चांदण्यांची बाग, मुलं आणि फुलं दिसती जागोजाग। चांदोबाच्या दारी चांदण्यांची बाग, मुलं आणि फुलं दिसती जागोजाग। विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली कवितेची चाल? आवडली ना मग तुम्हाला? तर मग आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, कवी विलास मोरे यांच्या कवितेतील मुलीच्या रात्रीच्या स्वप्नात एक सुंदर परी येते आणि ती तिला चांदोबाच्या घरी जाऊ असे म्हणते। एवढंच काय मित्रांनो, परी मुलीला सांगते की चांदोबाने घर ढगात बांधलंय आणि त्या घराच्या दारावर चांदण्यांचं तोरण लावलंय असंही सांगतेय। आणि मित्रांनो, चांदोबाचा रथ घेऊन पांढरा ससोबा आकाशात धावत आहे असंही कवी सांगतो। आणि मित्रांनो, आश्चर्य म्हणजे चांदोबाच्या दारात चांदण्यांची बाग असून त्या बागेत सगळीकडे मुलं आणि फुले दिसत आहेत असं सांग। मग असं सगळं वर्णन ऐकून मुलगी स्वप्नात चांदोबाचे ढगातील घर परीसोबत अनुभवते आणि खूप खुश होते। विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला ही कविता समजली ना? तर मग आता आपण ह्या कवितेवरील स्वाध्याय पाहूया। आणि हा स्वाध्याय तुम्ही उद्या शाळेत येताना घरून सोडवून आणायचा आहे।